चालू लोकांमध्ये राहून आपले काम साध्य कसे करावे. नंबर 1 मित्रांनो, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकाशी गोड बोला. आजच्या काळात सगळे लोक तुमचे मित्र नसतात. काही लोक फक्त तुमच्याकडून माहिती काढण्यासाठी जवळ येतात. सुरुवातीला खूप गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत रस दाखवतात, पण त्यांचा खरा उद्देश तुमचं भलं नसून स्वतःचा फायदा असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्टी सांगायच्या नसतात. तुमचा पुढचा प्लॅन, तुमची कमाई, तुमचं स्वप्न किंवा तुमच्या कमजोरी या गोष्टी जितक्या गुप्त ठेवाल तितक्या सुरक्षित राहाल. कारण चालू लोक समोरून साथ देतात पण मागून पाय खेचतात. म्हणून लोकांशी संबंध चांगले ठेवा, पण विश्वास ठेवताना वेळ द्या. कारण एक चुकीचा माणूस तुमच्या अनेक वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतो. नंबर 2 मित्रांनो, लोकांचं बोलणं नाही तर वागणं ओळखा. या जगात शब्दांनी प्रेम दाखवणारे खूप भेटतील, पण गरजेच्या वेळी साथ देणारे फार कमी असतात. काही लोक सतत तुमच्यासमोर चांगलं बोलतात, पण तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याविषयी वाईट बोलतात. त्यामुळे माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या बोलण्यावर नाही तर वागण्यावर लक्ष ठेवा. कोण तुमच्या वाईट काळात उभा राहतो, कोण तुमच्या यशाने जळतो आणि कोण तुमच्या अपयशात आनंद घेतो हे शांतपणे निरीक्षण करा. कारण चालू लोक चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरतात. ते कधीच थेट शत्रू बनवून समोर येत नाहीत. ते मित्र बनवून जवळ येतात आणि योग्य वेळ पाहून धोका देतात. म्हणून भावना कमी आणि निरीक्षण जास्त ठेवा. नंबर 3 मित्रांनो, स्वतःच्या भावना आणि कमजोरीवर नियंत्रण ठेवा. अनेक लोक तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवतात, पण आतून त्यांनाच आनंद होत असतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या समस्या सांगत बसू नका. तुमच्या घरातील अडचणी, आर्थिक परिस्थिती किंवा नात्यातील गोष्टी लोकांसमोर उघड करू नका. चालू लोक तुमच्या कमजोरीचाच वापर तुमच्या विरुद्ध करतात. ज्याला तुमचा राग माहीत आहे तो मुद्दाम तुम्हाला चिडवेल. ज्याला तुमची भीती माहीत आहे तो त्याचाच फायदा घेईल. म्हणून भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. शांत डोक्याने विचार करा. कारण जगात सर्वात मजबूत माणूस तो नसतो जो जोरात बोलतो, तर तो असतो जो परिस्थितीत खराब असतानाही स्वतःवर नियंत्रण ठेवतो. नंबर 4 मित्रांनो, प्रत्येक नात्यामागचा स्वार्थ समजून घ्या. आजच्या काळात अनेक नाती ही स्वार्थावर टिकलेली आहेत. काम असेपर्यंत लोक तुमच्या जवळ राहतात आणि काम संपलं की ओळखसुद्धा दाखवत नाहीत. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. लोकांशी चांगलं वागा, मदत करा, पण स्वतःचं नुकसान करू नाही. कारण जास्त चांगुलपणाचा फायदा जग सर्वात आधी घेतं. काही लोक फक्त तुमच्या पैशासाठी, काही तुमच्या ओळखीसाठी, तर काही तुमच्या यशाच्या जवळ राहण्यासाठी तुमच्याशी संबंध ठेवतात. म्हणून प्रत्येक नातं समजून घ्या आणि कोण तुमच्यासाठी खरंच मनापासून उभा आहे हे केवळ वेळ असल्यावरच ओळखा. नंबर 5, शांत राहून योग्य वेळेची वाट पाहायला शिका. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, तुमचं लक्ष विचलित करतात आणि तुमची मानसिक शांतता खराब करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत असतं की रागात घेतलेला निर्णय माणसाचं नुकसान करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी उत्तर देण्यापेक्षा काही वेळा शांत राहणं जास्त ताकदवान असतं. चालू लोकांना सर्वात जास्त त्रास तुमच्या शांत यशाचा होतो. कारण तुम्ही काही न बोलता पुढे जात राहिलात की त्याची झोप उडते. म्हणून वादात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नंबर 6 मित्रांनो, लोकांशी संबंध ठेवा, पण स्वतःची किंमत कमी करू नका. हे जग ओळखीवर चालतं. कोण कुठे उपयोगी पडेल, कोणाकडे कोणती माहिती आहे आणि कोणत्या व्यक्तीमुळे कोणतं दार उघडू शकतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण याचा अर्थ कोणाचा गुलाम बनणं नाही. चालू लोक स्वतःचा फायदा बघतात, पण हुशार लोक दोघांचाही फायदा कसा होईल हे पाहतात. म्हणून लोकांशी संपर्क ठेवा, संबंध जपा, पण स्वतःचा स्वाभिमान कधीच विकू नका. कारण ज्या दिवशी लोकांना वाटलं की तुम्ही स्वतःची किंमत विसरलात, त्या दिवशी ते तुम्हाला वापरायला सुरुवात करतील. नंबर 7 मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जास्त जागा देऊ नका. काही लोक सुरुवातीला इतके जवळ येतात
की तेच आपले खरे आहेत असं वाटायला लागतं, पण वेळ गेल्यावर समजतं की त्यांचा उद्देश फक्त तुमच्या आयुष्याची माहिती मिळवणं होता. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक आयुष्यात जास्त प्रवेश देऊ नका, कारण जितकी जास्त माहिती लोकांना मिळते तितकं ते तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक तुमच्या भावना समजून घेत नाहीत तर त्यांचा वापर करतात, म्हणून कोणाला किती जवळ ठेवायचं याला मर्यादा असणं खूप गरजेचं आहे. नंबर 8 मित्रांनो, लोकांच्या बोलण्याने स्वतःचा मार्ग बदलू नका. जगात प्रत्येक माणूस तुम्हाला काही ना काही सल्ला देईल. काही लोक म्हणतील हे करू नको, काही म्हणतील तुझ्याने होणार नाही, काही तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतील. पण लक्षात ठेवा, जे लोक स्वतःच्या आयुष्यात मोठं काही करू शकले नाहीत तेच जास्त करून इतरांच्या स्वप्नांवर हसतात. जर तुम्ही प्रत्येकाच्या बोलण्यावरून दिशा राहिलात तर आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे लोकांचं एक आपण अंतिम निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, लोकांना नाही. नंबर 9 मित्रांनो, जास्त चांगुलपणा दाखवणं सुद्धा धोकादायक असतं बरं का. चांगला माणूस असणं चुकीचं नाही, पण इतकं चांगलं होऊ नका की लोक तुम्हाला मूर्ख समजू लागतील. अनेक लोक नम्र आणि शांत लोकांचाच जास्त फायदा घेतात, कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस काही बोलणार नाही. त्यामुळे गरज पडली तर नाही म्हणायला शिका. प्रत्येकाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका, कारण जगात अनेक लोक तुमच्या चांगुलपणाचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेतात आणि वेळ आली की तुम्हाला एकटं सोडून जातात. नंबर 10 मित्रांनो, तुमचं यश शांतपणे तयार करा. काही लोक काम करण्यापेक्षा स्वतःच्या प्लॅनची जाहिरात जास्त करतात, पण हुशार माणूस आधी काम पूर्ण करतो आणि नंतर जगाला निकाल दाखवतो, कारण चालू लोक तुमचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यात अडथळे आणायला सुरुवात करतात. म्हणून प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकणं, प्रत्येक प्लॅन लोकांना सांगणं आणि प्रत्येक हालचाल दाखवणं टाळा. तुमचं काम इतकं मोठं करा की लोकांना तुमच्याविषयी बोलावंच लागेल. नंबर 11 मित्रांनो, वेळ आणि शब्द याचं वापर जपून करा. हुशार माणूस कमी बोलतो, पण जे बोलतो ते वजनदार बोलतो, कारण जास्त बोलणारा माणूस अनेकदा स्वतःची गुपित स्वतःच बाहेर काढतो. चालू लोक तुमच्या शब्दातूनच तुमच्या मनातील गोष्टी समजून घेतात आणि नंतर त्याचाच वापर करतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्वतःचं मत देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं शस्त्र असतं आणि वेळेचा योग्य वापर करणारा माणूसच आयुष्यात मोठं यश मिळवतो. नंबर 12 मित्रांनो, स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांना तुमच्याशी खेळणं कठीण जावं. या जगात कमजोर माणसाला जास्त त्रास दिला जातो, त्यामुळे मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होणं खूप गरजेचं आहे. लोक तुमचा आदर तुमच्या बोलण्यामुळे नाही तर तुमच्या किमतीमुळे करतात. तुम्ही स्वतःवर काम केलं, कौशल्य वाढवलं, ज्ञान वाढवलं आणि आत्मविश्वास वाढवला तर लोक आपोआप तुमच्याशी जपून वागायला लागतात, कारण जगात प्रत्येकजण उगवत्या सूर्याला आज नमस्कार करतो. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.